शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्याचे दिवस आहेत. आज तारीख 20 एप्रिल 2026. तर टोमॅटोचं शेतकरी उन्हाळ्यामध्ये असतील खूप प्रमाणात पीक घेतात. टोमॅटो असतील, अजून विविध पिकं असतील. तर ह्या उन्हाळ्यामध्ये आजची जी टेम्परेचरची जी परिस्थिती आहे, सरासरी सगळीकडे 40+ टेम्परेचर आहे. कमीत कमी 40, त्याच्यापेक्षा जास्त 40, 42, काही भागामध्ये 43पर्यंत टेम्परेचर आहे. तर शेतकरी बांधवांना टोमॅटो पिकवत असताना जे काही अडचणी येतात, सगळ्यात जास्त ह्या टोमॅटो पिकवताना शेतकरी औषधं असतील, फवारणी असेल, सगळ्या वेळेमध्ये करतोय. परंतु शेतकरी बांधवाला जो पानं आहेत, पानांच्या वाट्या होणं, हा जो प्रकार आहे तो शेतकऱ्यांना कंट्रोल होत नाही. आजच्या घडीला शेतकरी क्रॉप कव्हर असतील, नेटलॉन असतील, ह्या गोष्टींचा आता प्रयोग करतोय. आणि अशा कंडिशनमध्ये आजची जी घडी आहे, बाजार कमी होते सध्याच्या कंडिशनला, पण आता थोडेसे बाजार वाढलेले आहेत. पण ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर असेल, त्याचबरोबर नेटलॉन असेल, ह्याच्यामध्ये काय आहे, हे टोमॅटो हे पीक शाश्वत पीक नाही आहे. म्हणजे ह्याला शाश्वती बाजार राहतील अशी काही गोष्ट नाही आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे, शेतकऱ्यांचा नेटलॉनमध्ये खर्च होतोय. आज नेटलॉनचं जर बजेट बघितलं तर कमीत कमी ₹1,00,000 बजेट आहे. ₹1,00,000 ते ₹1,25,00,000 बजेट आहे. त्याला काट्या आहेत, वेगळ्या तार लागणार आहे त्याला, त्याचबरोबर नेटलॉनचं कापड लागणार आहे. आणि क्रॉप कव्हर जरी केलं तर क्रॉप कव्हर जमिनीवरचं जरी केलं तरी त्याला ₹40,000-45,000 खर्च आहे. आणि तारकाठी करून जरी केलं तर ₹60,000-70,000 खर्च आहे सरासरी. काही शेतकऱ्यांना हा खर्च शक्य आहे, काहींना शक्य नाही आहे. बाजाराची शाश्वती नाही आहे. तर शेतकरी बांधवांनो, सगळ्यात प्रथम हा जो ताणतणाव येतो पिकाला, तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर काही शेतकरी पानांच्या वाट्या होत्यात, उन्हामुळं खूप स्ट्रेस येतोय. तर शेतकरी बांधव काही पाणी वाढवतात जमिनीतून, काही फ्लड पाणी देण्याचा प्रयत्न करतात. हे वेगवेगळा प्रयत्न आहे. तुम्ही सगळ्यात प्रथम हा जो ताणतणाव आहे तो कशामुळं आला आहे हा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हे बघा शेतकरी बांधवांनो, झाडाला 100% पैकी झाड जो आहे 90 ते 95% अन्न झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवणार आहे. राहिलं 5% जे आहे, 5 ते 10% जे अन्न आहे ते आपण जमिनीतून असेल, फवारणीतून असेल, ह्या माध्यमातून आपण त्याला देतोय. पण झाडाला स्वतःचं अन्न बनवण्यासाठी 90 ते 95% झाड हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, ह्या माध्यमातून पाणी असेल, ह्या माध्यमातून झाड स्वतःचं अन्न स्वतः बनवतंय. परंतु आपल्याला 10%साठी आपण आज ही जी काही ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आहेत, ह्या जे दुकानदार आहेत, ही सगळ्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, ही जी सगळी मार्केटिंग आहे, ही सगळं फक्त 5 ते 10%साठी एवढी ही पूर्ण उलाढाल आहे. तर शेतकरी बांधवांनो, खूप सोपा प्रयोग आहे. ज्या वेळेस तुमची झाडाची तुम्ही ज्यावेळेस लागवड करता टोमॅटो पिकाला स्टार्टिंगपासून ज्या शेतकऱ्यांनी पानाची पत्ती रफ जाड ठेवली, रुंद ठेवली, त्या शेतकऱ्याची पानं गोळा होणार नाही. शेतकरी काय करतो, ऐन फुलकळीच्या अवस्थेत, समजा ज्यावेळेस झाडाला फुलं लागली, सेटिंग झाली, त्यावेळेस झाडाला जास्त अन्नद्रव्याची गरज आहे. मग झाडाला जमिनीतून काही अन्नद्रव्य असतील ते शोषले जात नाही. मग त्यावेळेस काय होतं, पानामधलं जे वाट्यांचं प्रमाण आहे ते वाढल्या जातं. वाट्या का होतात, म्हणजे जे बाष्पीभवन आहे, आपल्या पानांमधलं वगैरे जे पाणी आहे, झाडामधलं जे पाणी आहे ते बाष्पीभवन होऊन जातं. त्याच्यामुळं झाड काय करतं, झाडातलं पाणी वाचवण्यासाठी अशा त्याच्या वाट्या होतात. वाट्या होण्यामागचे सुद्धा 2 कारणं आहेत. झाडाची जर वाटी, पानांची वाटी जर वरच्या दिशेनं होत असेल तर ती ताणतणावामुळे होते. ताणतणाव 2 प्रकारचे आहेत, जैविक ताणतणाव आणि अजैविक. हे असे 2 ताण आहेत झाडाला. आणि त्याचबरोबर जैविकमध्ये काय आहे, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, तुडतुडा असेल, मावा असेल, ह्या रस शोषक किडीनं जर पानाला डंक मारला, तुमच्या देठाला डंक मारला, किंवा ह्याची जर लागण झाली, रस शोषल्यामुळं सुद्धा पानांच्या वाट्या होत्यात. हे समजणं खूप गरजेचं आहे. तर उन्हामुळे आलेला जो ताणतणाव आहे, थोडक्यात अजैविक ताण जो आहे, तो ताण ओळखणं गरजेचं आहे. त्याच्या पानांच्या वाट्या कशा पद्धतीने झालेल्या आहे. आणि जो जैविक ताण आहे, थ्रिप्स रस शोषक किडीमुळे त्या झाडाला थ्रिप्स, मावा, पांढरी माशीनं जर डंक मारला तर त्या पानामध्ये पिवळेपणा येतो. आणि जो कर्लिंग व्हायरस आहे तो त्या झाडामध्ये येतो. आणि जिथं उन्हामुळे आलेला ताणतणाव आहे तिथं प्लेन वाटी झालेली राहते. मग त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, झाडांना स्टार्टिंगपासून सीविड बेस असेल, सिलिकॉन असेल, मार्केटमधली अँटी स्ट्रेस मॉलिक्यूल असेल, नामांकित स्पॉटलाईट असेल, ग्रीन मिरॅकल असेल, वॅलॅग्रो कंपनीचं मेगाफॉल असेल, अशा औषधांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. सकिंग पेस्टमुळं जी पानं गोळा होतात त्याच्यासाठी सिजेंटा कंपनीचं वेलम फ्लेक्सी असेल, FMC कंपनीचं बेनिवा असेल, गोदरेज कंपनीचं ग्रासिया असेल, टाटा कंपनीचं टाटामानिक असेल, म्हणजे ही प्लेसिवा असेल सिजेंटाचं, आळीच्या आमुषा पौर्णिमेला आळीसाठी एक्सपोनस असेल, ही अशी औषधं मारणं खूप गरजेचं आहे.
हा ताणतणाव समजल्यानंतर हे करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर झाडाची जी 15-20 दिवसाची अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये झाडाला जे पिवळे निळे चिकट सापळे आहे त्यामुळं तुम्हाला जो जैविक नियंत्रण जो आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं भेटणार आहे. पिवळे निळे चिकट सापळे लावल्यामुळं जे व्हायरसचे स्प्रेडिंग एजंट आहे ते सुद्धा कंट्रोलमध्ये होणार आहे. आणि झाडाच्या वाट्या जर होत असतील तर काही काही शेतकरी बांधवांनी समजा झाडाला पाणी जर कमी पडत असेल त्या ठिकाणी सुद्धा पानांच्या वाट्या होतात. आणि काही वेळेस जर आपल्याकडून पाणी जर जास्त जर झालं तर ते आपली जमीन जी आहे ती चेक करणं गरजेचं आहे. जर वापसा कंडिशन जर असेल तर 100% पाणी दिलं पाहिजे. आणि जर ओल असेल आपण परत जर त्याच्यावर जर पाणी जर दिलं त्या ओलीमध्ये आपली जी पांढरी मुळी आहे ती चॉकअप होऊन जाते आणि परत जो शेंडा आहे तो आकसून जातो. म्हणजे जमिनीतून जो न्यूट्रिएंट आपटेक व्हायचा तो होत नाही, खाली ओलसरपणामुळं तो जो आपटेक व्हायचा आहे तो होत नाही. तर हा ताणतणाव समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे जो अनावश्यक खर्च आहे तो तुम्ही टाळला पाहिजे. हे नेटलॉन ह्या त्याचबरोबर ह्या क्रॉप कोअर ह्या गोष्टी एकदम चांगल्या आहेत. तंत्रज्ञान हे पुढे गेलेलं आहे 100% आहे. पण शेतकऱ्याला शाश्वती बाजार नाही आहे. तर काही शेतकऱ्यांना ह्या गोष्टी शक्य आहेत त्यांनी करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी स्टार्टिंगपासून हे जे अँटी स्ट्रेस मॉलिक्यूल आहेत सिलिकॉन असेल, सीवीड बेस असेल, त्याचबरोबर तुम्ही मेगाफॉल असेल, ग्रीन मिरॅकल असेल अशी औषधं वापरले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही कीटकनाशकांचा जो वापर आहे मी सांगितलं तुम्हाला वेलमफ्लेक्सी, बेनिवा असेल, टाटा मानिक असेल, ग्रासिया असेल, प्लेसिवा असेल, एक्सपोनस असेल ह्या औषधांचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर न्यूट्रिशन जे आहे ते वेळोवेळी आपल्या झाडाला खूप जास्त प्रमाणात नायट्रोजन पण नको आहे. झाडाची जो शेतकरी पत्ती रुंद आणि जाड करणार आहे त्याला पानं गोळा होणार नाही. आता काहींची वेळ गेलेली आहे तर तुम्ही थोडंसं सल्फर वगैरे असतील, मायकोरायझा असेल, थोडेसे बॅक्टेरिया असतील ह्याचा वापर करून तुम्ही थोडंसं झाडांची जी पानं वगैरे आहे ती फ्रेश करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची मी यूट्यूबला एक व्हिडिओ टाकलेला आहे. काहींना हजारी खर्च शक्य नसेल तर मी एक जीवामृत स्लरी जी जमिनीला जिवंत ठेवण्यासाठी एक मी स्लरी सांगितलेली आहे. जगातलं सगळ्यात पॉवरफुल कल्चर मी यूट्यूबला एक दिलेलं आहे. ती स्लरी बघा. हे उन्हाळ्याच्या दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जातं त्यावेळेस हे पिकं जरा आणणं जरा अवघड आहे आणि जो आपला ॲव्हरेज आहे तो सुद्धा घटून जातो. तर शेतकरी बांधवांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. काही शंका वाटली तर विचारा. आणि आपल्यासोबत इथं शेतकरी आहेत. काका नमस्कार. नमस्कार. आपला परिचय करून द्या एक थोडक्यात, मोठ्याने परिचय करून द्या तुमचा. माझं नाव एकनाथ किसन हाशे महाराज. बरं, तुम्ही माझा सल्ला वापरलेला आहे. आजची घडी तुमचा आज टोमॅटो बांधून झालेला आहे. हा टोमॅटो किती दिवसाचा आहे आणि माझ्या सल्ल्यानुसार तुम्ही किती फवारण्या घेतल्या आणि किती डोस घेतलेले जे आहे ते रिअली सांगायचं. आणि आज तारीख किती आहे ती सुद्धा सांगायचं. म्हणजे इकडचं टेम्परेचर सुद्धा सांगा. तुम्ही बघू शकता डोंगराळ भाग आहे. इकडे दाखवा. आज 20 तारीख आहे. हां, 20/4 तारखेला 2 महिन्याचं होईल. 20 एप्रिल 2026 आहे. 20 तारीख आहे आज. 2 महिन्याचा अजून काय माझा प्लॉट झालेला नाहीये. बरं, 6 तारखेला नाही 7 तारखेला पण 2 महिन्याचा होईल. तुम्ही माझ्या सल्ल्यानुसार आता ह्या प्लॉटला आहे त्या कंडिशनला किती फवारण्या घेतल्या मी 3 फवारण्या काढलेल्या आहेत आणि डोस किती झालेले? 3च डोस झालेले. तर शेतकरी बांधवांनो हे शेतकरी आपल्याला 1-2-3 वर्षापासून जुटलेले आहेत. कमी खर्चात शेती आणण्यासाठी आपल्याला काही नेटलॉन शक्य नाही, क्रॉप कव्हर शक्य नाही. त्यांचे दोन्ही पोरं सर्व्हिसला आहे, परंतु कमी खर्चात कसं उत्पन्न काढता येईल त्या हिशोबाने आज चालू आहे. त्यांना आजपर्यंत 3 फवारण्या आणि 3 डोस दिलेले आहेत. तर त्यांची बरं मला सांगा तुमच्या ह्या गावातल्या परिस्थितीत किंवा आजूबाजूचा जो काही परिसर आहे त्या परिसराच्या तुलनेत तुमचे टोमॅटो कसे आहेत? तुम्ही समाधानी आहात का? हो समाधानी आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे मी आपल्याला जाताना संपूर्ण जे टोमॅटोचे प्लॉट आता बघितले समजा वाट्या झालेले आहे. बरं, माझा प्लॉट एकदम व्यवस्थित आहे. कुठेही वाटी दिसत नाही. बर, तर शेतकरी बांधवांनो ह्या आपण जे आज व्हिडिओ घेत आहे तालुका अकोले मेहंदुरी म्हणून इथं एक गाव आहे, जिल्हा अहिल्यानगर. आणि इथं जे दुपारचं जे टेम्परेचर आहे एक 42-43 हा माळादेवी हे गाव आहे. 42-43 हे टेम्परेचर आहे. हा डोंगराळ भाग आहे. आणि तुम्ही लाल कोळी असेल, थ्रिप्स मोळा तुडतुडा असेल हा जरी कंट्रोल ठेवला तरी तुमच्या पिकांना पानं गोळा होत नाही. आणि उन्हामुळे जो येणारा ताणतणाव आहे तो समजून घेणं गरजेचं आहे. ताणतणाव कशामुळे आलाय हा जर शेतकऱ्याला जर समजला आणि शेतकऱ्याला समजण्यापेक्षाही शेतकऱ्यांनी हा ताणतणाव यायच्या अगोदर जर काम जर केलं तर 100% शेतकऱ्याचा फायदा होईल. पानांच्या वाट्या होणार नाही, पानं गोळा होणार नाहीत. झाडावर सिलिकॉन असेल, सीवीड असेल हे 100% फवारणी केलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी स्वतः हुशार जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा प्रयोग तुमचा जो आहे तो सक्सेस होणार नाही. शेतकऱ्याला ह्याच्यातली परिपूर्ण माहिती झाली पाहिजे. तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद. थँक्यू.